नमस्कार, डॉक्टर उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि त्या निकालांची चर्चा सध्या महाराष्ट्रभर माध्यमातून आणि इतरत्र सर्वत्र सुरू आहे. या निवडणुकीचा धुरंधर कोण याचं उत्तर तर आकड्यांनीच दिलेलं आहे, ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्याची प्रचाराची आणि नेतृत्वाची महाराष्ट्रातली धुरा एक हाती सांभाळणारे देवेंद्र फडणवीस. त्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाला उज्ज्वल धवल असं यश विधानसभेप्रमाणे देखील महानगरपालिकेत मिळवून दिलं. त्याचबरोबर ठाकरे बंधूंची झालेली पिछेहाट आणि पवार ब्रँड याच्यावर उमटलेलं प्रश्नचिन्ह. पण मला विचाराल तर सर्वात महत्वाची चर्चा जी व्हायला पाहिजे ती म्हणजे MIMची. MIMचा महाराष्ट्रातला चंचू प्रवेश आणि त्यांचं इथे रुजणं याचे नेमके अन्वयार्थ आहेत याची चर्चा आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत. आणि ते म्हणजे महाराष्ट्रात MIM. MIM म्हणजे काय तर मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन. हैदराबाद मध्ये स्थापन झाली 1927 म्हणजे सर्वसाधारणपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जेव्हा स्थापन झाला त्याच्या आसपास स्थापन झालेली संस्था. पण दोघांमध्ये काय फरक आहे बघा. याचं स्थापना कोणी केली असेल तर बहादूर यार जंग नवाज खान यांनी केली आणि सध्याचं त्याचं नेतृत्व आहे ओवेसी बंधूंकडे, म्हणजेच असदुद्दीन आणि अकबरुद्दीन ओवेसी. आतापर्यंत तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड अशा ठिकाणी त्यांनी आपले हातपाय पसरले होते. महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रयत्न केला परंतु संभाजीनगर वगळता त्यांना कुठे आतापर्यंत यश मिळालं नव्हतं. त्यांच्या नेतृत्वाच्या बोलण्यावर जर विश्वास ठेवायचा असेल तर सर्वसाधारणपणे 10 लाखाचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आमच्याकडे आहेत असा दावा त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. या पक्षाने वेळोवेळी निवडणुका जिंकण्याकरता कोणाशी हात मिळवणी केली आहे. 2008 ते 2012 त्यांनी UPA बरोबर काढलेला आहे. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला त्यांनी आपल्याकडे घेऊन महाराष्ट्रात सत्ता काबीज करायचा प्रयत्न केला. 2021 मध्ये अत्यंत वादग्रस्त अशा पीपल्स फ्रंट बरोबर होते. त्याचा फटका बसतोय असं लक्षात आल्यानंतर त्यांनी पीपल फ्रंटला ताबडतोब सोडून दिलं. 2024च्या निवडणुकात तमिळनाडूमध्ये ते AIDMK बरोबर होते तर गुजरातमध्ये ते BPM आणि PDM हे उत्तर प्रदेशामध्ये होते. 84 सालपासून ते राजकारणात आपले हातपाय पसरायचा प्रयत्न करतायत पण त्यांना काही यश आतापर्यंत मिळालेलं नाही. लोकसभेने त्यांनी अनेकदा प्रयत्न केला परंतु 84ला सुरुवात करूनही पहिला खासदार निवडून यायला त्यांना 1989 साल उजाडावं लागलं. पण त्या एकाचे 4, 4चे 8 आणि 8चे 80 झाले का तर अजिबात नाही. आजही त्यांचा लोकसभेत फक्त एकच खासदार आहे आणि तो म्हणजे असदुद्दीन ओवेसी. विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा उपद्रव मूल्य लक्षात आलं ते तेलंगणामध्ये 2014च्या निवडणुकीत. त्या 2014च्या निवडणुकीत त्यांनी 7 जागा मिळवल्या आणि त्याही कोणत्याही प्रकारचा अलायन्स न करता. महाराष्ट्रातले त्यांचे नेते वारिस पठाण आणि इम्तियाज जलील हे वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले आहेत आणि दोघांनी आमदारकी त्याच बळावर मिळवलेली आहेत. 2009 मध्ये 294 जागा असलेल्या म्हणजे विभाजित नसलेल्या आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी 7 जागा मिळवल्या. त्यानंतर गुजरात आणि झारखंड इथे त्यांनी हातपाय पसरले परंतु त्यांना इलेक्टोरल यश म्हणजे निवडणुकीतलं यश काही मिळालं नाही. महाराष्ट्रात देखील त्यांना अत्यंत मर्यादित यश आतापर्यंत मिळत होतं आणि ते सुद्धा एका स्थानापुरतं म्हणजे भायखळ्याला तरी मिळणार किंवा संभाजीनगरमध्ये तरी मिळणार. आता सुद्धा महाराष्ट्रातल्या विधानसभेत त्यांना फक्त 1 जागा 288 मध्ये मिळालेली आहे. अलीकडे त्याने आपला फोकस बदललाय आणि तो म्हणजे फक्त मुस्लिम मतदारसंघ नव्हे तर दलित मतदारसंघ आणि दलित बहुल समाजावर देखील त्यांनी आपली नजर विस्तारलेली आहे. त्यांची चर्चा करताना आणखीन एका इस्लाम आउटफिटची मला चर्चा करावी लागेल ती म्हणजे मालेगाव मधली इस्लाम पार्टी. या इस्लाम पार्टीनी समाजवादी पार्टी बरोबर आता गठबंधन केलं आणि त्यांची सत्ता मालेगावात येईल अशा प्रकारची आता सगळी गणितं आलेली आहेत. या इस्लाम पार्टीला 84 पैकी 35 जागा मिळाल्या, MIMला 21 जागा मिळाल्या, शिवसेना एकनाथ शिंदे यांना 18 जागा, समाजवादी पक्षाला 5 जागा आणि काँग्रेसला 3 आणि भारतीय जनता पक्षाला 2. म्हणजे मालेगावमध्ये इस्लाम पार्टी समाजवादी पक्षाबरोबर युती करून सत्ता काबीज करणार हे आता उघड आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या दोन्ही संघटना उघडपणे मुसलमान आणि इस्लाम ही नावं घेऊन भारतीय राजकारणात आले आहेत आणि तेच त्यांच्या राजकारणाचं मर्म आहे.
हे मी तुम्हाला सांगताना 2017 मध्ये मालेगाव महानगरपालिकेचं चित्र काय होतं हेच सांगणार आहे. आणि ते अशा करतात की तेव्हा काँग्रेसला 28 जागा, शिवसेनेला 12 जागा, एनसीपीला 20 जागा, भारतीय जनता पक्षाला 9 जागा, तर MIM ला फक्त 7 जागा होत्या आणि जनता दल युनायटेडला 7 जागा होत्या. म्हणजे 7 वरून MIM 21 वर गेली आणि अस्तित्वात नसलेली इस्लाम पार्टी थेट पहिल्या अटेम्प्ट मध्ये 35 जागा घेऊन गेली. म्हणजेच एक गोष्ट अतिशय क्लिअर होतीये आणि ती म्हणजे आता मुस्लिम मतं ही महाविकास आघाडी अथवा महायुती यांच्या बरोबर जायला तयार नाहीत, तर हा जो इस्लाम पक्ष ज्याची स्थापना शेख आसिफ यांनी केली, की जे आतापर्यंत काँग्रेसचे आमदार होते आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या मागे आता हा समाज जातोय. मुसलमानांचं महाराष्ट्रातलं प्रमाण हे साधारणतः लोकसंख्येच्या 12% आहे, परंतु मालेगाव मध्ये ते प्रमाण 78% आहे. म्हणून मालेगाव मध्ये कायम मुस्लिम आमदारच निवडून येतो ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी तिकडे निहाल अहमद हे काँग्रेसचे आमदार निवडून यायचे हे आपल्याला आठवत असेल, परंतु 2009 मध्ये कट्टर मूलतत्ववादी इस्लामवादी असलेल्या मौलवी असलेल्या मुफ्ती इस्माईल यांनी एक कौमी प्लॅटफॉर्म स्थापन केला, कौमी महज या नावाने, आणि त्याची एक प्रकारची भुरळ लोकांवर वाढत गेली. शेख राशीद हे देखील काँग्रेसचे कार्यकर्ते नेते, त्यांचा मुलगा म्हणजे हा शेख आसिफ. त्या शेख आसिफला 2014ला आमदारकी मिळाली, परंतु त्याचा अजेंडा काही वेगळा होता आणि त्यांनी 2022 मध्ये काँग्रेस सोडली. काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर त्यांनी काढला, परंतु आता मात्र त्यांनी स्वतःची इस्लाम पार्टी स्थापन केली. भारतीय जनता पक्षामुळे मुसलमानांवर अन्याय होतोय, त्यामुळे त्याचा सूड घेतला पाहिजे ही त्यांची पॉप्युलर भूमिका आहे आणि म्हणूनच त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्याला MLA मध्ये म्हणजेच 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र कोणतंही यश मिळालं नाही. परंतु आता मालेगावात त्यांची पूर्णपणे सत्ता येते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे MIM ला मिळालेलं संभाजीनगर किंवा संपूर्ण महाराष्ट्रातलं यश आणि आज इस्लाम पार्टीला मालेगावात मिळालेलं यश कदाचित उद्या इस्लाम पार्टी आणि MIM मिळून संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुस्लिम मतांचे ठेकेदार बनतात की काय, अशी आता मला शंका वाटते. याचं कारण MIM पहिल्यांदा फक्त संभाजीनगर पुरती मर्यादित होती आणि आता या 2026च्या महानगरपालिका निवडणुकीत 29 पैकी तब्बल 25 ठिकाणी त्याने आपले उमेदवार उभे केले. मुंबईमध्ये त्यांचे गोवंडी भागातून 8 उमेदवार निवडून आले आणि त्यातले 7 जे होते ते आतापर्यंत समाजवादी पार्टी किंवा अजित पवार यांची NCP यांचे यायचे, त्यांना तिथून एक प्रकारे निस्तनाबूत करून तिथे आपला झेंडा त्यांनी गाडलेला आहे. नाही म्हणाला वॉर्ड क्रमांक 140 मध्ये त्यांनी एक मागासवर्गीय उमेदवार उभा केला, एक हिंदू उमेदवार उभा केला आणि ते वारंवार लोकांना याची जाणीव करून देतात की आम्ही फक्त मुस्लिम नाही तर आम्ही वंचितांच्या बाजूने उभे आहोत आणि म्हणूनच त्यांनी एक तो अनुसूचित मागासवर्गीय उमेदवार निवडून आल्याचं सर्वत्र सांगितलेलं आहे. त्यांचे हातपाय पसरलेत हे जे मी म्हणतोय ना, त्याच्या पुष्ट्यार्थ तुम्हाला काही आकडेवारी देतो म्हणजे तुम्हाला कळेल. सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातलं एक अत्यंत विणकरांचं महत्वाचं गाव, त्या गावामध्ये 102 जागा आहेत. त्या महानगरपालिकेत आता 8 नगरसेवक हे या MIM चे असणार आहेत. 87 जागा मिळवत भारतीय जनता पक्षाने स्वतःचं निर्विवाद वर्चस्व स्थापन केलं असलं, ही बाजू एकीकडे असली तरी देखील 8 जागा मिळणारी MIM नंतर सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे, म्हणून ते आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत तिकडे गेलेले आहेत. याचं कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जर ते मिळवायचं असेल तर त्यांना 4च जागा मिळाल्या, त्यामुळे तिकडे विरोधी पक्ष हा MIM असणार आहे. ठाण्यामध्ये 131 पैकी 5 जागा, म्हणजेच कळवा मुंब्रा इथून जे जितेंद्र आव्हाड यांच्या बांधणीमुळे मुसलमान उमेदवार निवडून यायचे, त्याच्यावर आता निर्विवाद वर्चस्व हे या पक्षाचं आलेलं आहे. नांदेडमध्ये 81 पैकी 15 ठिकाणी यांचे नगरसेवक निवडून आले. धुळ्यामध्ये 74 एकूण जागा आहेत, तिथे 8 नगरसेवक यांचे निवडून आले. संभाजीनगरमध्ये एकूण जागा 115 आहेत, त्या 115 पैकी 57 जागी भाजप निवडून आलाय. तर दुसरी सेकंड लार्जेस्ट पार्टी कुठली असेल तर ती MIM आहे, कारण त्याला 33 जागा मिळालेल्या आहेत. तर मालेगाव मध्ये 84 जागा आहेत,
त्यातल्या 21 जागा मिळून ते आता विरोधी पक्ष बनलेत. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रातल्या 3 महानगरपालिकांमध्ये MIM आता विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. म्हणजे याचा अर्थ संभाजीनगर पासून ते उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असा आपला विस्तार करण्यात यशस्वी झाले आहेत. आणि त्यांची दखल अशा करता घेतली पाहिजे की कधी वंदे मातरम गायला विरोध, कधी भारत माता की जय म्हणायला विरोध, कधी पाकिस्तान निवडून आल्या, पाकिस्तान क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर त्याच्याकरता केलेला जल्लोष असेल किंवा बुरखा घातलेली महापौर मला इथं झालेली बघायची आहे, अशा स्वरूपाची वादग्रस्त विधानं करणं. आणि न्यूयॉर्कमध्ये ममदानी येऊ शकतो, लंडनमध्ये सादिक येऊ शकतो, तर मुंबईमध्ये बुरखा घातलेली महिला का बरं होऊ शकत नाही? तसं झालं तर लक्षात घ्या काय होईल. आज ममदानीने न्यूयॉर्कमध्ये पोलीस फोर्स कमी केले, याचं कारण त्याच्या गुंडापुंडांना तिकडे आपली गुंडगिरी करायला मोकळा वाव मिळावा. तशाच प्रकारची कृत्य इथे तुम्हाला करायचीत का? जेव्हा तुम्ही ममदानीशी स्वतःची तुलना करता तेव्हा हे प्रश्न आमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. आणि त्याची भीती आता वाटायचं कारण म्हणजे मुस्लिम समाजाची बदललेली मानसिकता आणि व्होटिंग पॅटर्न. आपला वापर केला जातो निवडणुकीपुरता आणि नंतर आपल्याला फेकून दिलं जातं, आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, आपली अस्मिता ठेचली जाते. या भावनेतून आता मुस्लिम समाज हा हिंदूंनी स्थापन केलेल्या, त्यांच्याकरता लांगुलचालनाची भूमिका घेणाऱ्या काँग्रेस, समाजवादी या पक्षाबरोबर जाताना दिसत नाही. केरळातल्या व्होटिंग पॅटर्न मध्ये ते दिसतं आणि आसाममध्ये मागच्या झालेल्या विधानसभा निवडणुका देखील तेच दिसतं. आज गोवंडीमध्ये 8 पैकी 7 जागा या मुस्लिम कार्यकर्त्यांना मुस्लिम मतांच्या जोरावर मिळाल्या. लक्षात घ्या, एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या सेनेतर्फे 12 ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले होते, एकही निवडून आला नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांचे नवाब मलिक त्यांचे आमदार जे एकेकाळी होते, मंत्री होते, अतिशय वादग्रस्त व्यक्तित्व, त्यांच्या आग्रहाखातर ते मुंबईचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी 24 मुसलमानांना तिकीट दिली, फक्त 2 निवडून आले. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आत्ताची जी भूमिका बदलली आणि पूर्वीच्या शिवसेनेच्या कट्टर हिंदू भूमिकेपासून दूर जाऊन ते आता मुस्लिम अनुनयाचा मार्ग जो अवलंबतायत, त्यांनी 10 उमेदवारांना तिकीट दिली, त्यातले फक्त 3 निवडून आले आणि त्यातले 2 ज्या जागा आहेत त्या प्युअर मुसलमान मतदारसंघ नाही आहेत, तर त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू असं पॉप्युलेशन आपल्याला दिसतंय. ही जी बदललेली मानसिकता आणि कट्टरवादाकडे त्यांचं झुकणं आहे, हे भारताला अत्यंत महाग पडणार आहे. याचं कारण आतापर्यंत जी पॉलिसी होती तीच आता पुढे येते, ती म्हणजे मुस्लिम ब्रदरहुड पॉलिसी. त्याचं एक रूल बुक आहे, त्याचं एक प्ले बुक आहे. म्हणजे सेक्युलर, शिकलेले, शांतताप्रिय असे मुस्लिम पुढे करायचे, त्यांच्या माध्यमातून मुसलमानांविषयी एक लेखक, चिंतन, कवी, राष्ट्रप्रेमी अशी भूमिका उभी करायची आणि हळूहळू फळ विक्रेत्यापासून सर्व व्यवसाय ताब्यात घेऊन मग लँड जिहाद, मग लव जिहाद आणि मग पॉलिटिकल जिहाद असं करून संपूर्ण देश दारुल इस्लाम करून टाकायचा, असा हा डाव आहे. त्याचीच ही प्रचिती आहे. आणि आता ना काँग्रेस नको, ना समाजवादी नको, ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नको, आम्हाला फक्त आमची पार्टी हवी. आणि म्हणूनच 2007 साली तब्बल 75 जागा मुंबई महानगरपालिकेत मिळवली काँग्रेस. 2007 ला 75 जागा, 2012 ला 52 जागा, 2017 ला 31 जागा आणि 2024 ला 24 जागा. म्हणजे काँग्रेसने आपला पारंपरिक मुसलमानांचा मतदारसंघ गमावलेला आहे. याचं कारण तिथली डेमोग्राफी बदलली आणि तिथली मानसिकता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदलली. तर या देशाच्या संसारांवर इथल्या मुसलमानांचा पहिला अल्पसंख्याकांचा अधिकार आहे असं विधान तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेलं होतं. काँग्रेसची ही भूमिका होती आणि अनेक काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. तर 12 बॉम्ब ब्लास्ट झाले असताना 13वा बॉम्ब ब्लास्ट मशिदीच्या जवळ झालाय असं सांगून अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची भूमिका त्यावेळेला मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी एनसीपी तर्फे मांडलेली होती. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की इतकं मुस्लिम लांगुल चालन करून सुद्धा मुसलमानांची आता एक मानसिकता बदललेली आणि ती म्हणजे काय वाटेल ते झालं तरी नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या भारतीय जनता पक्षाला इथून दूर करायचं. ती दूर करायची क्षमता जर ठाकरे बंधूंमध्ये नसेल, ती दूर करायची क्षमता समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये नसेल, तर आता आम्ही आमच्या कट्टरवादी मुस्लिमांनी मुसलमानांकरता स्थापन केलेल्या पक्षाच्या बरोबर उभे राहणार.
ही ती मानसिकता आहे. नाहीतर तसं देवेंद्र फडणवीस रस्ते बांधणारच आहेत, कोस्टल रोड तयार होणारच आहे, मेट्रो तयार होणारच आहे, शौचालय, शाळा, वीज हे सगळं आम्हाला मिळणारच आहे. मग विकासाच्या संधी आमच्यापर्यंत नागरिक म्हणून पोहोचणार आहेत, परंतु आम्ही वर्तन करताना मात्र देशाच्या विरोधात असलेल्या शक्तींच्या मागे उभं राहून आमची राजकीय उपद्रव मूलतः सिद्ध करू, हा तो बदललेली मानसिकता आहे. आणि त्याच्यात आणखीन भर म्हणजे आणि डेंजरस म्हणजे दलितांना आपल्याकडे खेचण्याचा डाव. याच्यातून ओवेसी यांची जी स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट तुम्ही लक्षात घ्या. अब हमारी लीडरशिप होगी. हमारी म्हणजे काय? म्हणजे मुसलमानांनी मुसलमानांची केलेली लीडरशिप हा त्याचा अर्थ आहे. घोषणाच काय त्यांच्या भाषणांमध्ये झालेल्या त्या घोषणा तुम्ही लक्षात घ्या. मुसलमान बढेगा तो ही मुसलमान जीतेगा. म्हणजे एक प्रकारे लव जिहाद करून आपली लोकसंख्या वाढवायची, दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणावर बाहेरून स्थलांतरित घुसखोर आणून इथलं लोकसंख्या शास्त्र गडबडवून टाकायचं आणि मुसलमान अब मुसलमान को ही चुनेगा असं म्हणत इस्लाम आणि एमआयएमच्या मागे उभं राहायचं. हे खुलेआमपणे धार्मिक गोष्टींना अतिरेकाला पाणी घालण्यासारखं आहे. आज हिंदू महासभा असं नाव असलेली हिंदूंची संघटना आणि निवडणूक एकेकाळी यश मिळणारी संघटना आज निष्प्रभ निस्तेज आपल्याला झालेली दिसते. अर्थात ते काम भारतीय जनता पक्ष काही प्रमाणात काही ठिकाणी करताना आपल्याला दिसतंय, परंतु मुस्लिम आणि इस्लाम अशी नावं धारण करणारी मुसलमानांची संघटना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळवताना दिसते आहे. या डेमोग्राफिक बदलाबद्दल, या मानसिक बदलाबद्दल आपण खूप जागरूक राहायला पाहिजे आणि म्हणून पॉप्युलेशन नियंत्रण करणारा कायदा महाराष्ट्रात देखील आला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. दलितांच्या संघटना आपल्याकडे ओढून घेण्याकरता जे प्रयत्न आता मुस्लिम संघटना करतायत त्यावरही लक्ष दिलं पाहिजे. आजपर्यंत मुस्लिम ध्रुवीकरण झालं की त्याचं उत्तर म्हणून हिंदू ध्रुवीकरण अशा प्रकारचा एक फॉर्म्युला होता, परंतु आता मुस्लिम ध्रुवीकरण हे मुस्लिम संघटनांच्या, त्या सुद्धा देश विरोधातल्या आणि अत्यंत वादग्रस्त असलेल्या संघटनांच्या मागे, आणि हिंदू जनमत मात्र जात पात यात विभागलेला, भाषा आणि प्रांत यांनी आणखीन विभागलेला अशा एका डेंजरस वळणावर आपण सगळे उभे आहोत. त्यामुळे या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमधला सर्वात महत्वाचा इशारा कुठला असेल, सर्वात महत्वाचा सिग्नल कुठला असेल, व्हॉट इज सिग्निफिकंट अबाउट इट? भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या हे नाही, ठाकरे बंधूंची पिछेहाट झाली हे नाही, पवार ब्रँडवर प्रश्नचिन्ह निर्माण आलं हे देखील नाही, तर मला विचाराल तर कीप हिंदुत्व नॅरेटिव्ह स्ट्रॉंग अँड हिंदू युनायटेड हाच 29 महानगरपालिकांच्या विजयाचा, निकालाचा अन्वयार्थ. धन्यवाद. आपला हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपल्याला हा कार्यक्रम आवडला तर आपला फीडबॅक आम्हाला द्या आणि इतरांना रेकमेंड करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.